साहेब, आज खरंच तुम्ही असायला हवे होतात. जेव्हा तुम्ही गेलात तेव्हा महाराष्ट्रामधला एकही माणूस असा नसेल की ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नसेल. तुम्ही तुमच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हणाला होतात, जसं आजवर मला सांभाळलं तसं माझ्या उद्धवला सांभाळा. साहेब, संपूर्ण महाराष्ट्राने उद्धव साहेबांना सांभाळलं, उद्धव साहेबांनी सुद्धा महाराष्ट्राला सांभाळलं. पण जेव्हा मराठीसाठी, हिंदुत्वासाठी उभं राहायची वेळ आली तेव्हा त्याने काँग्रेसला साथ द्यावी हे काही पटलं नाही. साहेब, गेली 18 वर्ष मराठीसाठी, या महाराष्ट्रासाठी आणि आता हिंदुत्वासाठी फक्त राजसाहेब ठाकरेच उभे आहेत, इतर कोणताही पक्ष नाही. साहेब, तुमची स्टाईल, तुमचा आवाज, तोच ठाकरेपणा फक्त त्यांच्यात आहे. जेव्हा तुम्ही म्हणायचात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहायचा नाही. आणि जेव्हा राजसाहेब बोलतात तेव्हाही सेम फिलिंग आहे. तुमच्या इतकं त्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे. आणि सत्ता नसताना जो माणूस इतकी कामं करू शकतो, तर सत्ता आली तर नक्कीच महाराष्ट्राचं भलं होईल. राजकारण्यांनी जो काही महाराष्ट्राचा चिखल केलाय तो साफ करण्यासाठी आणि महाराष्ट्राला दिशा देण्यासाठी आता फक्त राजसाहेब ठाकरेच म्हणजेच मनसे हा एकच पर्याय आहे. मला वाटतं महाराष्ट्राकडे ही शेवटची संधी असेल. जशी इतर पक्षांना संधी दिली तशी मनसेला सुद्धा द्यावी. साहेब, या महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना सुबुद्धी द्या, कारण महाराष्ट्र तुमच्या शब्दाबाहेर कधीच गेला नाहीये. महाराष्ट्र एका प्रामाणिक, विचारवंत आणि अभ्यासू व्यक्तिमत्वाकडे सोपवलं पाहिजे. मुंबई आपली आहे, आपली, आणि इकडे आवाजही आपलाच हवा. जय महाराष्ट्र.